हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कृतीभाऊच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि कॉमेडी ब्लॉग म्हणा, मोटिवेशनल ब्लॉग म्हणा, लाईफस्टाईल ब्लॉग म्हणा, तुम्हाला काय जे बोलता येईल ते नाव द्या आपल्या कृतीभाऊच्या ब्लॉगला. आणि आपला व्हिडिओ चालू करा आणि बघत राहा. असा बघत राहा जसा की तुम्ही एखादा हिट झालेला, व्हायरल झालेला कंटेंटचा आता बघते तसा आपण व्हिडिओ बघा. मला माझी रिक्वेस्ट आहे भावांनो, शेवटपर्यंत बघा. सुरुवातच करू नका, फक्त शेवटपर्यंत बघा. आणि जाता जाता सबस्क्राईब करून टाका, कारण का तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपलं चॅनल कुठेतरी ग्रो होतं. भावांनो, तुम्हाला एक विषय सांगायचा म्हणजे आपलं चॅनल हळूहळू आलेलं आहे, ग्रोच्या लेंथमध्ये आलेलं आहे असं मला वाटतं. कारण का कालच्या आपल्या एकाच व्हिडिओला 385 व्ह्यूज गेलेले आहेत. जर आपण वाय टी स्टुडिओमधून पाहिलं तर भावांनो 402 व्ह्यूज दाखवते, आणि यूट्यूबवरून पाहिलं तर 385 व्ह्यूज दाखवते. म्हणजे आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे, भावांनो. ते डायरेक्ट 385 प्लस गेलेलं आहे. आज आपल्या ब्लॉगला कमी जास्त 150 ते 160 दिवस झालेले आहेत भावांनो. 150 ते 160 दिवस आपण डेली डे बाय डे. हां, मला मान्य आहे की माझं थोडं वेळमध्ये रॉंग असेल. माझ्या थोडा 9चा टायमिंग आहे, तर मी कधी 10ला अपलोड केला असेल, कधी 11ला अपलोड केला असेल. भावांनो, त्याच्या पाठीमागं परिस्थिती पण तशीच उद्भवली असेल, म्हणून मी ते टायमिंगवर केलं असेल, म्हणून माझ्या व्हिडिओला व्ह्यूज थोडे कमी आले, हे मला मान्य आहे. पण भावांनो, आपण एक कन्सिस्टन्सी खूप जोरदार ठेवली की 160 दिवस आपण केलं. 160वा दिवस आहे आज आपला, आपण केलं. म्हणजे कॅमेरा तुम्हाला आता मला फक्त 160वा ब्लॉग आहे, तर आपल्याला आणखी खूप पुढं जाईल. खूप अपलोड करायचे. मी सांगू शकत नाही की किती अपलोड करायचे, कारण का हे तुम्हाला पण नाही कळणार आणि मला पण नाही कळणार. जसं की आपला कालचा एक व्हिडिओ डायरेक्ट 385 व्ह्यूज गेले, तसं आपला आता कोणता तरी व्हिडिओ डायरेक्ट 1-2 मिलियनला जाऊ शकतो असं मला वाटते वैयक्तिक. तर बघू आपण आपल्या नशिबात काय आहे. आणि नशिबावर तर सध्या मी बसत नाही, कारण का भावना 99% मेहनत असते आणि 1% नशीब असते. तर आपण 99% मेहनत करू, 1% नशीब तर साथ देणारच, कारण का आपण डे बाय डे 160 दिवस अपलोड केलेले आहेत. तर भावांनो, तुम्हाला सांगतो सोपं नसतं हो. कॅमेरासमोर यायचं, 2 मिनटं बोलायचं सोपं नसतं. घरचे सगळे वगैरे लाज वाटते. मला पण कधी लाज वाटते ना. मला पण कोण भेटलं की मला म्हणते, काय यार तू व्हिडिओ बनवते, 1 मिनटं 2 मिनटं येतोय, कॅमेऱ्यासमोर बोलतोय आणि बंद करतोय, काय ह्याला नाही ब्लॉग. मला पण माहिती, मला पण लाज वाटते. पण कसं आहे भावांनो, आपल्याला आपलं करिअर बनवायचं. आपण एका गोष्टीवर डिपेंड नाही राहू शकत. आपल्याला इकडे नाही सक्सेस भेटला तर इकडे भेटायच पाहिजे. अशा आपण 2-3 गोष्टीवर आपण असतात मिडल क्लासचे फॅमिलीचे, बरोबर. मग आपल्याला एका गोष्टीवर जर डिपेंड राहिलं तर आपल्याला कधी सक्सेस भेटत नाही. मग त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट एक्सपर्ट पाहिजे, एक्सपर्ट. आणि जर का आपण एका कोणत्या विषयामध्ये एक्सपर्ट नसेल तर आपल्याला 2-3 ABCD प्लॅन ठेवावंच लागतात भावांनो. तर कुठं आपण सक्सेसच्या फक्त जवळ जातात. म्हणून भावांनो, मी माझा ब्लॉगचा एक पॉईंट ठेवलेला आहे आणि डे बाय डे भावांनो मी अपलोड करतो आहे. आता तुम्हाला जे वाटून घ्यायचं ते वाटून घ्या. माझा बघायचा असला बघा व्हिडिओ, नसला बघायचा नका बघू. मला काय म्हणजे असं तुम्हाला बोलत नाही की मी, तसं तुम्ही माझा व्हिडिओ बघाच फक्त भावांनो. काय लोक जे मला म्हणले की तू येतोय 2-3 मिनटं बोलतोय आणि हे काय ब्लॉग झाले का, त्यासाठी सांगतो की भावांनो, तुमच्याच्यानं तेवढं पण नाही होत. मी तरी करतोय. मी तरी 2 का असे ना मिनटं बोलतोय कॅमेऱ्यासमोर आणि अपलोड करतोय. तर तुम्ही तर तेवढं पण नाहीत करू शकत. मग ज्ञान कशाला देतात असं मला त्या लोकांना सांगायचं भावना. कारण का मला ऑलरेडी तसे भेटले. मला कमेंटमध्ये नाहीत बोलले ते, मला असे डायरेक्ट पर्सनलमध्ये बोलले. आणि ते बोलणारे लांबचे नसतात भावना, जवळचेच असतात. जवळचेच माणसाला मागं खेचणारे कधीच लांबचे नसतात ते. आज मला कळालं भावांनो, वयाच्या 18 वर्षी मला कळालं ते सगळे जवळचेच असतात. म्हणून भावांनो, जवळच्यापासून सावध राहा आणि आपल्या कृतीभाऊचे व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला कळेल अजून आयुष्यात वागायचं आहे कसं. एवढा काही मी मोठा झालो नाही तुम्हाला आयुष्यात वागायचं कसं हे सांगायला, पण जाऊ दे, ते आपण तो पार्ट वेगळा आहे. आपल्या डोक्याच्या बाहेरची केस आहे भावांनो. फक्त आपल्या व्हिडिओपुरतं आपण बोलू. तर भावांनो, रोज आता डे बाय डे आपला 2 ते 3 मिनटाचा व्हिडिओ येणार आहे यूट्यूबला. आणि तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट पण करा. आणि लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं माझ्यातर्फे परत एकदा स्वागत केलं तुमचं मी. आणि तुम्ही पण जाता सबस्क्राईब करा. भेटू आपण आता उद्या. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद.